राज्य शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करून देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागून त्यातील 3,000 रुपये स्वीकारल्याप्रकरणी काल बुधवारी अकोला जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात अकोल्याच्या एसीबीने रंगेहात पकडलेल्या खासगी शिक्षक एजंट शैलेंद्र बगाटे प्रकरणाला न्यायालयात पूर्णविराम मिळाला आहे। अकोल्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष प्रथम न्यायालयात आज दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद झाला। आरोपीकडून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट पी.डी. हातेकर यांनी जोरदार बाजू मांडली। त्यानंतर न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करत नस्ती बंद करण्याचा निर्णय दिला। या दरम्यान ॲडव्होकेट जी.बी. गंगावते व ॲडव्होकेट श्रीधर लोकरस यांनी कामकाज पाहिले। ही जिल्ह्यातील तसेच राज्यातील पहिली अशी कारवाई ठरू शकते। या प्रकरणामध्ये शैलेंद्र बगाटे याला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने काल त्याने 3,000 रुपये एका खाजगी एका तक्रारदाराकडून त्याला आंतरजातीय विवाह केल्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे प्रोत्साहन निधी जो देण्यात येतो ते मंजूर करून ते त्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून याने 3,000 रुपये मागणी केली। अशा मागणीवरून त्याला अटक करण्यात आली होती। त्या मागणीच्या संदर्भात अटक झाल्यानंतर आज त्याला न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले। न्यायालयात मी आमची बाजू जी मांडण्यात आली होती शैलेंद्र बगाटे यांच्यातर्फे की तो खाजगी इसम असून संबंधित कलम लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्या विरोधात लागू शकत नाही व त्याच्या विरोधातली ही जी कारवाई आहे ती कारवाई ही त्याच्याविरोधात करू लाचलुचपत प्रतिबंधक कायदा जे कार्यालय हे करू शकत नाही। या संबंधातलं सगळं दोन्ही बाजूंचे कोर्टामध्ये झालेले युक्तिवाद ऐकून कोर्टाने शैलेंद्र बगाटे याच्या विरोधाची कारवाई ही संपुष्टात आणली। पूर्ण जो रिमांड आणला होता कोर्टासमोर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने तो कोर्टाने खारिज केला। ही कारवाई माझ्या माहितीप्रमाणे ही 30-35 वर्षाच्या कालावधीमधली पहिली कारवाई जिल्ह्याची आहे। मोस्ट ऑफ दी मला असं वाटते की बाबा महाराष्ट्रातीलही असू शकते। संबंधित अधिकाऱ्यांना जी कारवाई केली होती त्या आधारे त्यांनी असं सांगितलं की बा जे कारवाई करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाच्या कर्मचाऱ्याची त्या इसमाची पहिले योग्य ती चौकशी केल्यानंतरच कारवाई व्हायला पाहिजे। असं कारवाई करू नये असं न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।